नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. ते म्हणजे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना चक्क 2 वर्षांचा कारावास सुनावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 50,000चा दंड सुद्धा सुनावण्यात आला. ही सगळी जी केस होती ती 1995 मध्ये खरं तर हा दावा दाखल झालेला होता. त्यांनी सदनिकांच्या खरेदी विक्रीमध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे, खोटी कागदपत्र दाखल केली आहेत, अशा संदर्भातला एक दावा होता. जो दावा माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी खरं तर दाखल केला होता आणि त्याचाच निकाल आज नाशिकच्या न्यायालयामध्ये लागलेला आहे. या सगळ्याच प्रकरणावरती आपण खरं तर चर्चा करणार आहोत. या सगळ्यामुळे कुठेतरी आता कृषी मंत्र्यांची आमदारकी रद्द होऊ शकते का, मंत्रीपद जाऊ शकतं का आणि खरंच त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल का, असे अनेक महत्वाचे मुद्दे खरं तर उपस्थित झालेत. या सगळ्यावरच आपण या लाईव्ह मध्ये चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, काय सांगशील तू या सगळ्याच प्रकरणामध्ये? जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून, खरं तर अनेक वर्षांपासूनचा हा सगळाच निकाल चालू होता, सुनावण्या चालू होत्या आणि आता ज्यावेळी स्वतः माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत त्यावेळी हा निर्णय आला. या निर्णयाचा किती परिणाम सगळ्यात या सगळ्यावरती होऊ शकतो आणि स्वतःच्या त्यांच्या आमदारकीवरती होऊ शकतो असं वाटतंय का तुला? 2 वर्षांचा कारावास जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना झालेला आहे आणि आपल्या नियमानुसार, कायद्यानुसार 2 वर्षापेक्षा जर अधिक एखाद्या मंत्र्याला कारावास झाला किंवा आमदाराला एखाद्या कारावास झाला तर त्याची आमदारकी जी आहे ती रद्द होऊ शकते. जे आपण सुरतच्या न्यायालयाने ज्यावेळी राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती त्यावेळी राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली होती. अगदी तसंच काहीसं इथे होऊ शकतं. मात्र माणिकराव कोकाटे आता नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयामध्ये जामिनासाठीचा अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत. 1995 मध्ये सदनिकांच्या कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप जो आहे तो माणिकराव कोकाटेंवर ठेवण्यात आला होता. माजी मंत्री स्वर्गीय तुकाराम दिघोळे यांनी ही सगळी केस जी आहे ती दिली होती. त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर देखील तो आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि कोकाटे बंधूंना 2 वर्षाचा कारावास जो आहे तो यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्यामुळे समृद्धी कुठेतरी धनंजय मुंडेंच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुसरे मंत्री अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय. आता नाशिकचं कनिष्ठ न्यायालय माणिकराव कोकाटेंना जामीन देतं का? त्या जामिनावर माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीचा निर्णय जो आहे तो अवलंबून असणार आहे. तूर्तास जर आपण पाहिलं तर 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड जो आहे तो माणिकराव कोकाटेंना झाल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, या सगळ्याच प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे हे खरं तर खूप ज्येष्ठ नेते आहेत आणि या खरं तर आत्ताच्या या कालावधीमध्ये जेव्हा स्वतः त्यांचा पक्ष सरकारमध्ये गेलेला आहे, सरकार बरोबर आहे, त्यांचं स्वतःचं राज्य आहे, सरकार स्थापन केलेलं आहे आणि असं सगळं असताना जेव्हा इतक्या मोठ्या पद्धतीची ही कारवाई आणि असा हा निकाल जो काही समोर आला, या सगळ्यामध्ये तुला असं वाटतंय का की या सगळ्याचा परिणाम थेटपणे सरकारवरती होऊ शकतो? निश्चितच आधीच धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून किंवा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. कारण अजूनही धनंजय मुंडेंचा राजीनामा का केला जात नाही? मग कधी अंजली दमानियांपासून ते तृप्ती देसाईंपर्यंत, सुषमा अंधारेंपर्यंत सगळेच नेते जे आहेत ते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच काय तर एकनाथ शिंदेची शिवसेना सुद्धा नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका मांडताना पाहायला मिळते. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर किंवा त्या अनुषंगानं अगोदरच बॅकफूटवर गेलेलं सरकार आणि त्यात आता पुन्हा माणिकराव कोकाटेंच्या या सगळ्या विषयामुळे, माणिकराव कोकाटेंच्या या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत. स्पेसिफिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत. यामुळे याचा थेट परिणाम सरकारवरही होतोय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. संकेत, जसं तू आता म्हणालास तसं आधीच धनंजय मुंडे जे स्वतः सरकारमधले मंत्री आहेत, अजित पवार गटाचेच नेते आहेत, अजित पवारांच्या अतिशय जवळचे असलेले आहेत, म्हणजे अगदीच मित्रबंधू ज्याला आपण म्हणतो तो शब्द आपण यांच्यासाठी वापरूच शकतो, इतके जवळचे संबंध आहेत. त्यांच्यावरती एक आरोप आहे, एक ठपका ठेवण्यात आलेला आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. आता दुसरा एक नेता जो स्वतः पुन्हा एकदा मंत्री आहे, अजित पवारांच्या अतिशय जवळचे आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यावरती अशा पद्धतीचा आणखी एक आरोप. अजित पवार गट कुठेतरी या सगळ्यामुळेच बॅकफुटला जातोय असं तुला वाटतं का? आणि स्वतः अजित पवार जर आपण पाहायला गेलं तर एक नेता म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून ते जबाबदारी सांभाळतात, पुण्याचे बीडचे पालकमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना बाहेरून हे जे काही चालू आहे सध्याला, त्यांच्या नेत्यांवरचे आरोप, टीका टिप्पण्या असतील, या सगळ्यामुळे अजित पवार पण कुठेतरी बॅकफुटला जातील असं वाटतंय? निश्चितच या सगळ्यामुळे अजित पवारांच्या प्रतिमेलाही तडा जाण्याची शक्यता आहे आणि माणिकराव कोकाटेंबद्दल जर आपण बोललो
तर नाशिक लोकसभेची निवडणूक माणिकराव कोकाटेंनी लढवलेली आहे. अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून माणिकराव कोकाटे यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जुने जाणते, शांत, तितकेच आक्रमक नेता अशी माणिकराव कोकाटेंची ओळख आहे. आणि अजित पवारांनी सिन्नरच्या सभेमध्ये अजित पवारांनी सिन्नरमधून विधानसभेची निवडणूक लढवावी हे अजित पवारांना ऑफर करणारे माणिकराव कोकाटे होते. त्यामुळे कोकाटे आणि अजित पवारांचे संबंध अतिशय जवळचे आणि निकटवर्तीय आहेत. आणि या सगळ्यानंतर आता कोकाटेंवर होणारे आरोप, कोकाटेंच्या वाढणाऱ्या अडचणी निश्चितच अजित पवारांच्या प्रतिमेलाही तडा देणाऱ्या आहेत. या सगळ्यावर अजित पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय भूमिका घेते कोकाटेंच्या प्रश्नावर, कोकाटेंच्या या प्रकरणाच्या अनुषंगाने, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. अजित पवारांनी सुद्धा आता या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतात, कारण कृषी खात्यासारखं महत्वाचं खातं माणिकराव कोकाटे जे आहेत ते सांभाळताना पाहायला मिळतात. मात्र समृद्धी, आपण जर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मागच्या काही वर्षांमध्ये पाहिलं तर ज्याला कृषी मंत्री पद मिळतं त्याचं एक तर पॉलिटिकल करिअर संपतं किंवा त्याच्या मागे आरोपांचं शुक्ल काष्ट लागतं असं साधारणतः पाहायला मिळतं. म्हणजे एकनाथ खडसे राज्याचे कृषी मंत्री होते, अवघ्या 4 महिन्यामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. भोसरी भूखंड प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत आले. त्यानंतर दादा भुसेंकडे कृषी मंत्री पद आलं, त्यावेळी ललित पाटील ड्रग्ज प्रकरण समोर आलं. ललित पाटलांची आणि दादा भुसेंचे थेट संबंध आहेत असं सांगितलं जातं, किंवा ललित पाटील थेट दादा भुसेंच्या सांगण्यावरनं काही काळ शिवसेनेमध्ये आला असं सांगितलं गेलं. दादा भुसे अडचणीत आल्यानंतर त्यांचं कृषी मंत्री पदच गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानंतर अब्दुल सत्तार राज्याचे कृषी मंत्री झाले. आता जर आपण पाहिलं तर नव्या सरकारमध्ये अब्दुल सत्तारांना मंत्रीपदच न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले. डीबीटीची जी रक्कम आहे ती बंद केली. तब्बल 350 कोटींचा घोटाळा धनंजय मुंडेंनी केला असा आरोप थेट अंजली दमाने या धनंजय मुंडेंवर करताना पाहायला मिळत आहेत. आणि आता माणिकराव कोकाटेंचं हे सगळं प्रकरण, म्हणजे 1995 पासून प्रलंबित असणारं हे सगळं प्रकरण, आता माणिकराव कोकाटे कृषी मंत्री झाल्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालय त्याबाबतचा निर्णय देतं आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे घरांसाठीची फेरफार आहे, याच्यामुळे कुठेतरी आमदारकीलाच घरघर लागल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे. नक्कीच संकेत, आपण या सगळ्या प्रकरणात असं म्हणू शकतो कदाचित की कृषी मंत्री पद खरं तर धोक्याचं आहे, की मग ज्याला कृषी मंत्री पद मिळतं तो माणूस नंतर नंतर धोक्यात येत जातो. म्हणजे नेमकी माणसाची चूक आहे की या पदामध्येच काहीतरी खरं तर आपण पाहायला गेलं तर बरेच आपले जे नेते मंडळी आहेत ते अशा गोष्टींमध्ये मानतात. म्हणजे इव्हन घरं घ्यायला सुद्धा एखादा बंगला, पण या बंगल्यात गेलं की बाबा पुन्हा निवडूनच येत नाही, शासकीय मंत्रिपदच मिळत कार्यालय नाही. घेताना सुद्धा अशा पद्धतीचे इव्हन मंत्रालयामध्ये स्वतःची ऑफिसेस घेताना सुद्धा खूप जास्त बारीक विचार केला जातो. त्यामुळे आतापर्यंतची जर गेल्या एक 4-5 टर्मची हिस्ट्री जर आपण काढली तर त्यामध्ये कृषी मंत्र्यांवरती अशा पद्धतीचे काही ना काही ग्रहणं लागलेली पाहायला मिळतात. पुन्हा आज माणिकराव कोकाटे हे इतके ज्येष्ठ नेते आहेत संकेत, आणि या सगळ्याच प्रकरणामध्ये असं काहीतरी घडेल असं खरं तर अपेक्षित नव्हतं. ऑलरेडी एक जे मंत्री आहेत त्यांच्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात टीका होतीये. अजित पवारांवर त्यांच्यामुळे टीका होतीये, कारण अजित पवार राजीनामा घ्यायला तयार नाहीत, मागायला तयार नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी अजितदादांवरती आधीच टीका होत असताना आता पुन्हा एकदा आणखी एक मंत्री, अजित पवारांच्याच गोटातला, त्यांच्या जवळचा मंत्री अशा पद्धतीच्या एखाद्या आरोपामध्ये अडकतो. या सगळ्यामुळे संकेत कुठेतरी आपण असं म्हणू शकतोय का की सरकारला तर अर्थातच या सगळ्यामुळे बॅकफुटला जावं लागणार आहे. मात्र पुन्हा एकदा आमदारकी सुद्धा एका आमदाराची धोक्यात आली आहे. आधीच आपण बघतोय की स्वतः धनंजय मुंडेंची सुद्धा कुठेतरी मंत्रीपद आमदारकी धोक्यात आहे, त्यांची कोर्ट केस चालू आहे. आणि आता पुन्हा आणखीन एक नेता, या सगळ्यामुळे खरंच महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड अस्थिर झालंय असं वाटतंय का तुला? समृद्धी, धनंजय मुंडेंच्या बाबतीत जर आपण बोललो तर त्यांच्यावरचा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप जर सिद्ध झाला तर त्यांच्या आमदारकीला धोका आहे. मात्र माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटेंना 2 वर्षाचा कारावास जो नाशिकच्या सत्र न्यायालयाने ठोठावलेला आहे त्याच्यामध्ये जर त्यांना जामीन मिळाला नाही तर थेटपणे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते आपल्या नियमानुसार. त्यामुळं माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर टाच येताना पाहायला मिळते. धनंजय मुंडेंचं केवळ मंत्रिपदावर शुक्ल काष्ट जे आहे ते आल्याचं पाहायला मिळतं. निश्चितच या सगळ्यामुळे महायुती सरकारच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढताना पाहायला मिळतात. म्हणजे अगोदर सरकार स्थापन होतानाच गृहमंत्री पदावरनं झालेला वाद, त्यानंतर सरकार सत्तेत आल्यानंतर बंगल्यांवरनं झालेला वाद, या सगळ्यामुळे महायुती सरकारच्या अडचणी वाढत असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर आमदार निवासावरून होणारा वाद, आणि त्यातच आता माणिकराव कोकाटेंचं समोर आलेलं प्रकरण, त्यामुळे या सगळ्यामुळे महायुती सरकारला देखील धोका निर्माण होताना पाहायला मिळतो.
नक्कीच संकेत, जसं तू सुरुवातीला म्हणाला होतास, की माणिकराव कोकाटे अतिशय शांत स्वभावाचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र एकंदरीतच मला तुझ्याकडून असं जाणून घ्यायचंय, की माणिकराव कोकाटेंची आत्तापर्यंतची कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे? एक नेते म्हणून म्हणा किंवा सर्वसामान्य जीवनात, सामाजिक जीवनात ते कसे राहिलेले आहेत? माणिकराव कोकाटे हे सुरुवातीला शरद पवारांच्या अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर याच माणिकराव कोकाटेंचे आणि भुजबळांचे राजकीय वैर असल्याचं नाशिकच्या राजकारणामध्ये पाहायला मिळतं, की अगदी म्हणजे भुजबळांचं मंत्रिपद गेल्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटेंनी त्यांच्या मंत्रिपदाच्या फ्लेक्सवरून भुजबळांचा फोटो गायब करणं असेल, या सगळ्यामुळं भुजबळ आणि कोकाटे यांच्यामध्ये राजकीय वैर आपल्याला राष्ट्रवादीमध्ये असून पाहायला मिळतं. मात्र या माणिकराव कोकाटेंनी लोकसभेची निवडणूक नाशिक लोकसभेची देखील लढवलेली आहे. सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं माणिकराव कोकाटे हे प्रतिनिधित्व करतात. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करून माणिकराव कोकाटे हे आमदार झाले आणि अजित पवारांनी ज्याप्रमाणे थेट सिन्नरच्या सभेमध्ये शब्द दिला होता, की तुम्ही माणिकरावांना आमदार करा, त्यांना नामदार करायची जबाबदारी मी घेतो आणि मोठं पद त्यांना देतो. ते पद, तो शब्द अजितदादांनी पाळल्याचं पाहायला मिळालं. माणिकराव कोकाटे पहिल्या टर्म मध्ये मंत्री थेट राज्याचे कृषी मंत्री झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. संकेत, जसं तू आता म्हणालास, की अजित पवारांनी शब्द पाळला आणि मंत्रिपद दिलं, मात्र या सगळ्यानंतरच आपण आता कुठेतरी पाहतोय, की धनंजय मुंडेंना अजित पवार पाठीशी घालतात का, असं वारंवार म्हटलं जातं, टीका होतीये. कारण राजीनामा मागितला जात नाहीये. थेटपणे जी कारवाई खरं तर अजित पवारांकडून अपेक्षित असते, जसे जसे त्यांचा एकंदरीत स्वभाव आहे किंवा त्यांची काम करण्याची जी शैली आहे, ते अतिशय डेअरिंगबाज आहे, डॅशिंग, पहिल्यापासूनचेच नेते म्हणून अजितदादा प्रसिद्ध आहेत. थेटपणे एखादा निर्णय घेऊन टाकतात. मात्र या सगळ्याच प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ते कुठेतरी तितके आक्रमक दिसले नाही, त्यामुळे त्यांच्यावरती टीका होत होती. आणि आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटेंचं हे सगळं प्रकरण, तुला असं वाटतंय का संकेत, की अजित पवार पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये आपल्या मंत्र्याला वाचवण्यासाठी किंवा आपल्या सहकार्याला वाचवण्यासाठी बाहेरून काही गोष्टी, काही सूत्र हलवू शकतात का? अगदी तू जसं म्हटलीस, तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कारण अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांचे अतिशय स्नेहाचे संबंध आहेत. त्यामुळे आपल्या सहकार्याला आणि एका ज्येष्ठ नेत्याला वाचवण्यासाठी अजित पवार बाहेरून काही गोष्टी करतील किंवा आपल्या पदाचा वापर जो आहे तो करतील आणि माणिकराव कोकाटेंना कसं या प्रकरणातून बाहेर काढता येतील यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. मात्र हे सगळे विषय नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहेत. नक्कीच संकेत, आपण बघतोय की हे सगळंच प्रकरण आज समोर आल्यामुळे पुन्हा एकदा एका नवं प्रकरण समोर आलंय, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात अतिशय मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली पाहायला मिळते. जेव्हापासून, जसं तू म्हटलास, की सरकार स्थापन झालंय, तेव्हापासून सरकारवरती काही ना काही ग्रहणं लागतानाच पाहायला मिळतात. एक 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 नवीन प्रकरणं समोर येत आहेत, ज्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागतो. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी अजित पवार गट हा प्रकर्षाने पुढे असलेला पाहायला मिळतोय. त्यांच्या नेत्यांवरची टीका किंवा त्यांचेच नेते बऱ्यापैकी अनेक प्रकरणांमध्ये समोर असलेले, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग असलेले आढळून येत आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होतं हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा जर पुनर्विचार याचिका टाकली किंवा वरच्या कोर्टात जर जायचं ठरवलं, तर मग मात्र या निर्णयावरती पुन्हा कोर्ट ठाम राहणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. पण अर्थातच कृषी मंत्री आहेत, वकिलांची फौज या सगळ्यामध्ये उभी केली जाईल. माणिकराव कोकाटेंना या प्रकरणातून सही सलामत अगदी बाहेर काढण्यासाठी जे जे प्रयत्न करणं शक्य आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुद्धा केले जातील, स्वतः अजित पवारांकडून केले जातील, स्वतः माणिकराव कोकाटे यांच्याकडून सुद्धा केले जातील. त्यामुळे या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना खरंच तुरुंगाची हवा खावी लागणार का, की त्यांना जामीन मिळणार, हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे. त्यामुळे या प्रकरणात जे काही अपडेट्स असतील ते टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.